ऑपरेशन लोटस. ऑपरेशन लोटस. विधानसभेत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपात येऊ शकतात असे संकेत ज्येष्ठ नेत्यांकडून मिळू लागले. केंद्रात मित्रपक्षांच्या आधारे सत्तेत असणाऱ्या भाजपचा स्कोअर वाढवण्यासाठी ही सगळी तयारी सुरू असल्याचं समजतंय. पाहूयात. आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो. कोणते खासदार एवढे काही वेळे नाही की स्वतःचा राजीनामा द्यायचा आणि पुन्हा रिकामे धंदे करायचे. त्यांचे आमदार आणि खासदार वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत. आत्ता तुम्ही ऐकलेली 3 नेत्यांची ही 3 विधानं काही सांगू पाहत आहेत. भविष्यातल्या राजकीय घडामोडींची चाहूल देऊ पाहत आहेत. नव्यानं मिळत असलेल्या या संकेतांची आता जुन्याच नावानं जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते नाव म्हणजे ऑपरेशन लोटस. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत आलेलं निराशेचं मळब विधानसभा निकालांनी दूर केलं. आता हेच निकाल लोकसभेतलं संख्याबळाचं मळबही दूर करणार का याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातले मवियाचे काही खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून मिळू लागले. त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे. आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही. आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही. त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत. ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही. आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही. अनेक खासदार आमदार भाजपच्याही संपर्कात आहेत आणि आमच्याही संपर्कात आहेत. लवकरच तुम्हाला ते चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसून येईल. कारण विरोधी पक्षाच्या राजकारणाला, नेत्यांच्या राजकारणाला, कुरघोडीला आणि विरोधी पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे त्याला त्यांचे आमदार आणि खासदार वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत. त्यांची जी भूमिका आहे तिला कंटाळलेली आहेत आणि जनाधार हा महायुतीच्या मागे आहे. गोष्ट लवकरच समजेल असे संकेत सत्ताधाऱ्यांकडून दिले जात आहेत. तर हे रॉंग सिग्नल असल्याचा दावा विरोधक करत आहेत. अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे. हे काय आता लपून राहिलं नाही. माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे. अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस वापरायचा करायचं हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल पैशाच्या भरोशावर, चर्चेला किंवा जरतरला काही अर्थ नसतो. कोणते खासदार एवढे काही वेळे नाही आहे की स्वतःचा राजीनामा द्यायचा आणि पुन्हा रिकामे धंदे करायचे. मला असं वाटत नाही कोणताही खासदार अशा कोणत्याही संकल्पनेला बळी पडेल. लोकसभा निवडणुकीत मवियानं जोरदार कामगिरी करत महाराष्ट्रात 30 ठिकाणी घवघवीत यश मिळवलं होतं. यामध्ये काँग्रेसचे 13 खासदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीला 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपची घोडदौड 240 खासदारांवर रोखण्यात विरोधकांना यश आलं होतं. सध्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्या पाठिंब्यावर भाजपचं केंद्रातलं सरकार उभं आहे. या 2 टेकूंची गरज कमी करण्यासाठी भाजपला आणखी किमान 30 खासदारांची गरज आहे. ऑपरेशन लोटस ही गरज पूर्ण करणार का आणि त्यात महाराष्ट्राचा नेमका किती आणि कसा वाटा असणार या प्रश्नाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आपल्यातल्या सत्ताधाऱ्यांबरोबर राहिलेल्या पक्षाला जास्त प्रतिसाद मिळतोय हे लक्षात आल्यामुळे खासदार काहीसा वेगळा निर्णय घेऊ शकतात. हा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणारा असेल. वेगवेगळ्या राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यापूर्वी अनेकदा ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं होतं. गोव्यामध्ये 2019 मध्ये काँग्रेसच्या 14 आमदारांनी भाजपात प्रवेश केला.
गोव्यामध्ये 2022 साली काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपात प्रवेश केला. कर्नाटकमध्ये 2019ला काँग्रेसच्या 14 आमदारांनी राजीनामे दिले. राजीनाम्यानंतर सरकार कोसळलं. तर 2008 मध्ये काँग्रेसच्या 3 आणि JDSच्या 4 आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. आतापर्यंत झालेली सर्व ऑपरेशन लोटस ही सत्तेची गणितं जुळवण्यासाठी झाली होती. मात्र सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसचा उद्देश हा सत्ता मजबूत करण्याचा असणार आहे. आता खरोखरच हे ऑपरेशन यशस्वी होतं की त्याची चर्चा हे फक्त पेल्यातलं वादळ ठरतं हे लवकरच कळेल. मुंबईहून अभिषेक मुठाळसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.